तर घरात आज सन्नाटा आहे. काय काय झालं? का बरं तुम्ही एवढे नाराज नाराज आहे? बोला ना काहीतरी. काय ठेवलं बोला जगतो बस बस इथं बाबू सांगतो मी तुले. झालं आजी सांग, एवढं कोड्यात बोलू नको. काय ठेवलं गिवलं असं असं बोलू नको. सांग, कोड्यात काही बोलू नको. डायरेक्ट बोल माझ्यासोबत. तू सांग बाबू तुले आ आ ना आजी, जे झालं ते झालं. आता सांग तर खरी. तुम्ही कोण एवढं नाराज आहे? सांगा ना बाबा तुम्ही काय झालं तर. तुम्ही कोणत्या तोंडाने सांगू तुले? आजीच सांगते सांगू आई. चिंट्या नाही का बाबू? चिंट्या तू लुच्चे नाही का लुच्चे? तुझा मित्र नाही काय त्या बहीणसोबत त्याचा प्रेम प्रकार आहे. त्यानं लव्ह मॅरेज केलं आणि कोर्ट मॅरेज करून घेतलं. आपल्याला काहीच पता नाही रे बाबू. कसं खरं काही समजून नाही राहिलं. तू हे लग्न तोंडावर आहे, साक्षगंध आहे. तिकडल्या पाहुणेनं जर हे माहिती झालं तर लग्न तोडून टाकलं तर कसं करा? आम्हाला याचं टेन्शन आलं रे बाबू. हां, असं असं झालं. मग अधिक काय झालं त्याच्यानंतर? तुम्हाला कसं माहित झालं? कोणी सांगितलं तुम्हाला? सांगू बाबू तुला त्या पुरीचे बाबा आले होते आणि खूप बोलायला लागले एकदम. आमच्या पुरीसोबत लग्न करा म्हणे, लवकर करा म्हणे, बदनामी होऊन राहिली म्हणे माझ्या पुरीची तुमच्या पोरामुळे म्हणे. लग्न लग्न निर्णय करा म्हणे, निर्णय लवकर घ्या म्हणे तुम्ही. लय बोलत होते ते. मग मी म्हटलं हो, म्हटलं मी माझ्या विश्वास ठेवा, म्हटलं आम्ही करू, म्हटलं साक्षगंध होऊ द्या आमच्या पोराचं. तर म्हटलं मग करू आम्ही, म्हटलं असं म्हटलं शेवटी. बाबू आता टेन्शन आलं रे. आता तुझं कसं होईल? तिकडलं पाहुणे ना माहीत झालं तर काही लग्न तोडलं नाही पाहिजे. हो रश्मीले सांगून दे सगळं प्रकरण. त्यांना विचार काय तर, नाहीतर मग असं होईल त्यांना फसवल्यासारखं होईल. सांगून दे काय तर, त्यांचाही निर्णय विचारून घे. म्हणजे आपल्याला माहित होते का ते साक्षगंधाला तयार आहे की नाही आहे म्हणून. तिला सांगून दे तू. पण कसं आहे, रश्मी लग्न तर नाही तोडणार माझ्यासोबत ही माहिती झाल्यावर. नाही पण मला तरी नाही वाटत. ती मुलगी माझ्यावर खूप प्रेम करते. नाही नाही तोडूच नाही शकत मला असं वाटतं. तरी कसं मी तिला हे असं झालं म्हणून, माझ्या भावानं असं केलं म्हणून आणि त्यांच्या घरच्यांना कसं सांगू मलाही समजून नाही राहिलं आता. विषय असं त्यांना माहीत झालं, ते असं तर्क काढे की हाही मुलगा तसंच आहे. रश्मीचं लग्न तर नाही तुटत ना याच्यामुळे. हो दे, तिचा निर्णय आहे आता रश्मीचा. मी तिला एक फोन करून सांगून देते आणि तिचा निर्णय तिला विचारून घेतो. काही विचार करू नको, जे होईल ते होईल. कर फोन रश्मीच्या घरच्याला सांगून दे. कसं आहे सांगितलेलं बरोबर राहते, खरं ते खरंच आहे. तू असं काही करून ठेवलं आणि सगळ्यांना घरच्यांना टेन्शन लागलं. किती टेन्शनमध्ये आहे आणि त्याच्यामुळं माझ्याही लग्नाचं त्यांना टेन्शन येऊन राहिलं, तोडून तर नाही म्हणून. आता मी पहिले रश्मीला फोन करून घेतो आणि काय जे होईल ते होईल. तिचा निर्णय आहे, तिच्यावर आहे सगळं डिपेंड आता. हॅलो रश्मी. बोला ना विहानजी, मी काय म्हणते, तुमचा आवाज का बरं असा नाराज नाराज ऐकू येऊन राहिला? काय झालं तुम्हाला? काही टेन्शन वगैरे आहे का हो? रश्मी, खरंच टेन्शनच आहे आणि मी तुला एक खरं खरं सांगायला मी फोन केला. माझा जो छोटा भाऊ आहे त्यानं त्याने कोर्ट मॅरेज केलं गं आणि त्या मुलीच्या घरचे म्हणत आहे की आताच लग्न करा. आता मी काय करू मला समजून राहिलं. मी तुला तुला फसवायचं नाही आहे मला. तुला जर माझ्यासोबत म्हणजे तुझ्या घरच्याला सांग किंवा असं असं प्रॉब्लेम आहे तर त्यांचं काय म्हणणं पडते ते मला तू सांग आणि तुझा काय निर्णय आहे तो सांग मला. निर्णय म्हणजे माझा निर्णय काय असेल विहानजी? कोणी काही म्हणू पण मी मी तुमच्यासोबत आहे. माझा काही निर्णय बदलणार नाही. ते चिंटूने लग्न केलं, तुम्ही केलं का? मी मी तुमच्यासोबत लग्न करणार असं असं कसं विचार करू शकता तुम्ही? तुम्ही माझी ओळख एवढीच केली का हो विहानजी? तर माझ्या विरोधात गेले तरी चालेल, मी तुमच्यासोबत आता लग्न करणार. पण तू तुझ्या घरच्यांना विचार रश्मी आणि मग मला कॉल करा. आणि आताच विचार काय रश्मी, माझ्यासाठी तू त्यांच्या विरोधात जाऊ नको. ते म्हणे तेच ऐक तू. जी मग माझं काय? मी त्यांच्या विरोधात जाऊ नये असं असं म्हणणं आहे का? पण माझ्या घरचे असं एवढे विचाराने काही खालचे आहे नाही आणि माझ्या मताने ते ऐकेल. मला एवढं माहीत आहे. मग मला 10 मिनिटांना कॉल कर तू. हो मी सांगते आणि तुम्हाला कॉल करते लगेच. टेन्शन घेऊ नका अजिबात, मी तुमच्यासोबत आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बाबा तुम्ही इकडे बघा. सर्वात पहिल्यांदा इतकं टेन्शन घेऊ नका. रश्मी माझ्यासोबत आहे, तिने मला सांगितलंय. तिचा निर्णय पक्का आहे. आता फक्त तिच्या घरच्यांचा निर्णय येणं महत्त्वाचं आहे. जरी रश्मीची साथ तुले असेल पण तिच्या घरच्याची तर गरज आहे आपल्याला. तिच्या घरच्याने हो म्हटलं पाहिजे ना. ती म्हणाली की नाही बाबा, माझ्या पुढे माझ्या घरचे काही आहे नाही, माझ्या घरच्याचे विचार काही एवढे खालचे आहे नाही असं तिने मला सांगितलं. म्हणजे ती तिच्यावरच असेल ना डिपेंड सर्व. ना चांगलं झालं, चांगली मुलगी आहे. तुला कोणत्याही याच्यात ती साथ देणारी मुलगी आहे. मला आता वाटलं नाही नाही खूप चांगली आहे ती रश्मी. पण लक्षात येऊन राहिलं का ती तुला वाईट काळात ते कधी सोडणार नाही असं मला वाटून राहिलं आता. की चांगली मुलगी मिळाला, नशीब लागते रे विहान. एवढं माहिती झालं तरी त्या मुलीला किती समजदारपणा आणि मेन म्हणजे किती तिची विचारची क्षमता चांगली आहे. नाहीतर काही जणींनी एकदम निर्णय घेऊन घेतला असतं, पण ती तिच्या निर्णयावर ठाम आहे आणि आपल्या विहानची साथ देणारी मुलगी आहे. पण देख मुलीचा निर्णय ठाम आहे ना, एवढं तरी चांगलं आहे. नाहीतर आपल्याला किती टेन्शन, मला तर खूप टेन्शन वाटत होतं. तेच तर खूप टेन्शन होतं आपल्याला. जाऊ द्या, हे होऊनच जाईन. त्यांचं काय लोक काय म्हणतील आपल्याला. लहानच मुलांना पहिले लग्न करून घेतलं असं म्हणून ना, शेवटी आपली बदनामी होईल ना गाई. आपल्या समधी बांधले आहे ना, जाऊ दे ना. त्याच्यापेक्षा काय जाऊ दे, काही कोणाचं टेन्शन घेऊ नको. जे आहे ते होऊ दे, मोकळं होऊ द्या, उगेरा. खूपच सन्नाट्याचं वातावरण आहे. कसं बोलू यांच्यासोबत मलाही समजून नाही राहिलं आता. साहेब या, आता तुमचं स्वागतच करतो ना आम्ही. या बसा बसा साहेब. का बरं असं बोलून राहिले तुम्ही? एवढं काय केलं बाबा मी तुमचं? असे बोलून राहिले. काय नाही केलं हे विचार मला आता. कारस्थान करून ठेवलं. आम्हाला तू सगळ्या इकडे लाज आणली. आमची बदनामी होऊन राहिली. तिने समजलं आपला मोठा भाऊ आहे बा, त्याचं लग्न आहे. असं कसं करा? मी एवढं काही केलं नाही ना. मी एवढं तुम्हाला लाजायचं तर काही केलं नाही ना. मी फक्त प्रेम केलं. मान्य आहे, पण निदान काहीतरी घरी माहिती काहीच नाही. आम्ही सगळं तुला स्वातंत्र्य दिलं ना, सगळं दिलं ना. असं तू तरी आमच्या लोकून सगळं हे केलं. एवढं कोर्ट मॅरेज पर्यंत झालं पण आम्हाला काही माहित नाही. बाहेरून तिचा मुलीचा बाबा आला, त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी असं म्हटलं आणि आता आमच्यावर प्रेशर आणलं लग्न करा म्हणून लवकर. मग आता काय करायचं सांग आता तू. तर विहान दादाचं जर लग्न जर तुटलं असतं त्याला तूच जबाबदार राहिला असता ना.
हां, मी मान्य करतो ना. मी काही दुसरं काही वाईट केलं नाही. हां, मी फक्त तिच्याशी प्रेम केलं बाबा. हां, फक्त ते माहिती झालं म्हणून एवढं झालं. हां, मी काय करू आता? तुम्ही मला एवढं बोलून राहिले. तर बाबा जे झालं ते झालं. आता काही नाही. आता आपण पुढचा निर्णय घेऊ. आणि त्या मुलीच कसं झालं एवढं सगळं तुमचं सांग बरं? नाही, आम्ही एका कॉलेजमध्ये शिकत होतो आणि मग आमचं जे आहे ते जुळलं. त्याच्यानंतर मग आम्ही नेहमी भेटत गेलो. झालं प्रेम. मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केलं. आणि काही वाईट नाही केलं ना. पण आम्ही दादा तुला असं वाटतं का वाईट केलं म्हणून? मी वाईट केलं असं म्हणत नाही. पण निदान आम्हाला विश्वासात घेऊन केलं असतं ना, हे खूप चांगलं झालं असतं. आता इकडे तिकडे माहिती आहे, त्या मुलीची बदनामी झाली, तुझी बदनामी, आपल्या घराची बदनामी झाली. हां, आम्ही लग्न लावून दिलं असतं ना, तुझं आम्हाला सांगितलं असतं तर. हां, एवढी घाई झाली होती का तुला? मी सांगणारच होतो, पण ते कसं मलाही सांगायला चांगलं वाटत नव्हतं. आणि ती माझ्या मागे लागली होती, लवकर कर, लवकर कर, म्हणून मी करून घेतलं. नाही तर मी करत नव्हतो दादा. मी सांगणारच होतो घरी. फोन केला ना, काय नाही केला. नाहीतर तिचे बाबा तिला जर मारत असेल तर पहा. हां, नाहीतर फोन करते तिला. हो दादा, करतो मी तिला फोन. आणि काय आहे तर विचारून घेतो तिची परिस्थिती. ह्या पोरासोबत समजून नाही राहिलं. आता काय करा, किती टेन्शन आहे. दोन काय काय करा समजून नाही राहिलं. आपल्या जवळ माणसाला माहीत झालं तर काय म्हणून जवळ माणूस. हिचा भाऊ असाच आहे, असंच म्हणून ना. आपल्या मुलीला टोमणी आणि तिला मान खाली घाला लागल. नेहमी ते एकदा तर जवळ माणूस म्हणतच असते ना, भाऊ असा त्या भाऊ तसा असं म्हणतेस ना शेवटी. अंगच नाही ना खाली पाल लावतलं. ते आई ते झालं ते झालं. आता आपण काही बदलू शकत नाही. आता टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता रश्मीचा फोनच येईन. हां, त्याच्यानंतर मी बोलतो, तुम्हाला सगळं काही सांगून देतो. हो काकू, तुम्हाला माहित आहे काय, ही राव तिच्या घरी काल लय आवाज येऊ बाई. काय चावय काय म्हणत बापा ना बापा. तिच्या घरी तर मला काल अजिबात आवाज ये बापा. आणि काल बाई दोन माणसं आलते बाई, चांगले हट्टे खट्टे होते बाई. आले होते ना. मी ऐकलं. दोन हट्टे खट्टे माणसं होते, चांगले शेले गेले होते त्याच्या अंगावर. मला असं वाटलं काय झालं म्हणून मी पाहायला गेली. ते म्हणे आमची बदनामी झाली. मला तर वाटते बाई ते लाईन बोट्टा का नाही, ते चांगलं बज्जत आहे, त्याचं एका पोरीसोबत आहे. ते तिचेच बाप वाटते. असा म्हणे तिचा बाप. लवकर लग्न करा म्हणे, साक्षगण करा म्हणे, नाही तर म्हणे आम्ही पाहून घेईन म्हणे तुम्हाला. असं ऐकू ये बाई मला. बाहेरच जाऊन उभी राहिली म्हटलं, मॅकानं सांगितलं आणि मग लगेच चाललेली बाई मी. कानावर होतं, पण आपण कायले बापा कोणाच्या पोराची बदनामी केली म्हणाले. मी कधी सांगितली बाप्पा कोणाला गोड. आज तुम्हाला सांगून राहिले. पाहिजा कोणाला सांगू नका. आणि मला हे ऐकू आलं. तेच होय बाई. आता पाहिजा कशी बुड्डी लोकाला भल्ली म्हणे. ते इरावती बाई म्हणत नाही म्हणा तशी. ती बाई काही नाही, पण तिची बुड्डी मला बाजी नाही ना. पोरगी सांगत होती म्हणे कॉलेजमध्ये असं आहे म्हणून त्याचं दोघांचं. तिचा बाप बाई भारी आहे माणूस त्या पोरीचा. महापोरीनं पहिले सांगितलं, ह्या पोट्ट्यानं नेमकं तिच्यासोबत प्रेम केलं ना. पोरगी जराशी भारी आहे बाई. इरावतीच्या नाकात दम आणून बाई ते पोरगी. माझी पोरगीच सांगते. त्या बुडीच्या टाकात दम आणलं पाहिजे. लय बोलते मला ते. हो भल्ल्या बसल्या कायच्या गोष्टी करून राहिल्या. हिच्या पोरीच्या कॉलेजमधली कष्ट करून राहिली ते सांगून राहिली. काल तुमच्या घरी दोन माणसं आली, हट्टे कट्टे कुठचे वय त्या डोया माझ्याच घरावरच वाटते. घरात कमी माझ्या घरावर जास्त. बाप्पा मी विचारलो आणि तुम्ही अशाच बोलता बाप्पा. साधा विचारलं तर अशा उलट्या बोलता. ते कामासाठी आलते, ते मॉलच्या कामासाठी आलते. ते कामावर आहे म्हणून आले. सांगा ना तर बुडी. आता असं केलं म्हणून कोण द्या सांगा. यायची बातच माहीत पडते. घरात कोण येते काय येते सारं लक्ष असते यायचं.